डोंबिवली MIDC फेज 2 मधील अमुदान या रासायनिक कंपनीत झालेल्या स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आतापर्यंत हाती आली आहे. अग्निशमक दलास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून सध्या कुलिंगचं काम सुरू आहे. NDRF पथकाकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. या दुर्घटनेत मूळची कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील कोलमांडला येथील रोहिणी कदम या 25 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. यामुळे कदम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. रोहिणी हिने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ती या कंपनीत जॉब करत होती, परंतु येथील असुविधेमुळे ती कंटाळली होती. मैत्रिणीला तिने या कंपनीत एक दिवस स्फोट होईल बघ असे भाकीत देखील केले होते. नोकरीला कंटाळलेल्या रोहिणीने मैत्रिणीला दुसरा जॉब पाहण्यास सांगितले होते. मात्र त्याआधीच गुरुवारी झालेल्या दुर्घटनेत रोहिणीचा हाकनाक बळी गेलाय. त्या दिवशी रोहिणीच्या आई वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यासाठी ती नक्कीच अधिक आनंदात होती. मात्र या दुर्घटनेत तिला जीव गमवावा लागलाय. आपल्या घरातील हसती खेळती रोहिणी गमावल्याने मोठं दुःख कुटुंबांच्या वाट्याला आलं आहे. कंपनीच्या मालकावर आता गुन्हा दाखल झालाय.